तर सर्वसामान्य पालकांना लुटणाऱ्या या शाळांचा गोरखधंदा गेल्या 2 दिवसांपासून साम टीव्हीनं समोर आणलेला आहे। त्यामुळे या शाळांवर कारवाई होणं देखील गरजेचं आहे आणि याच संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय अतिशय भयानक भयावह अशीच ही परिस्थिती म्हणावी लागेल। सर्वसामान्य जे पालक आहेत कष्ट करतात मुलांना वाढवण्यासाठी आणि शाळेमध्ये पाठवतात चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी, याच शाळा ज्या आहेत त्या मात्र अगदी दरोडेखोरांसारख्या पालकांच्या खिशावर कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून दरोडे टाकतायत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये। काय अपडेट्स आहेत? स्नेहल, आपण जर पाहिलं तर शाळा ज्या आहेत त्या सर्वसामान्य जे पालक आहेत आणि विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम जे आहे ते करतायत। एक उदाहरण मी तुला दाखवतो। आता ही 200 पानी वही माझ्या हातामध्ये आहे आणि या वहीवरती किंमत लिहिलेली आहे 172 पेजेस आहेत आणि 75 रुपये। हीच वही जर शाळेने द्यायची म्हणली तर शाळा या वहीचे 75 रुपये घेणार आणि जर आता आपण दुकानातून घेतली तर या वहीची किंमत आपण किती देतो? 40 रुपये 40 रुपये पर प्रति 40 रुपये डझन घेतलं तर 480ला बसेल। जर आपण पाहिलं तर हा काही पालक आपल्या बरोबर आहे, गणवेश असेल, या वयांच्या किमती असतील, कशा पद्धतीने शाळांकडून लुटलं जातं? MRP नुसारच ते घेतात। आता दुकानात जसं 75 वेळचे दादा म्हणले 40ला आहे, पण MRP नुसारच ते देतात शाळेमध्ये। तसंच त्यांचे गणवेश पण 3-3 हजाराचे गणवेश असतात की जे बाहेर 1100-1200ला मिळतात, पण ते 3,500 ते घ्यावेच लागतात। आणि पालक कसे आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ते शाळेमध्ये तेवढे पैसे पेड करावेच लागतात। पण आपण जर पाहिलं तर शाळांकडून कंपल्सरी केलं जातं, तक्रार केली तर विद्यार्थ्यांना त्रास होतो। हो, शाळेकडूनच ते त्यांचेच जे प्रोडक्शन आहे तेच घ्यावं लागतं। त्यांचेच जे पब्लिकेशन आहेत तेच नोटबुक, त्याच टेक्स्टबुक तेच घ्यावं लागतात। स्वेटर पण जर आता थंडीचे दिवस झाले तर स्वेटर पण त्यांचा लोगो असणारा तोच घ्यावा लागतो। आपले कुठलेही स्वेटर चालत नाही, नाहीतर ते क्लासच्या बाहेर काढतात। म्हणजे त्याचा रेट बजेट सगळं कोलमडतं शाळेचं। बरोबर आहे, 5-6 हजार तर ते युनिफॉर्मला गेल्यावर बाकीचं तर कोलमडतंच बजेट। तोच गणवेश बाहेर किती रुपये? 1000पर्यंत सहज मिळतो, त्यापेक्षा कमी मिळेल, पण तिथं 3-4 हजारामध्ये तो जो आहे तो त्या किमतीमध्ये घ्यावाच लागतो। पण आता तुम्ही वया घेण्यासाठी आलात, शाळेमध्ये किती सांगितले होते आणि इथं किती मध्ये बसते? शाळेमध्ये 75लाच वही सांगितली होती आणि इथं 30-35 रुपयाला मिळते, तर आम्ही इथंच येणार ना घ्यायला। नक्की आपण जर पाहिलं तर या पद्धतीने पालकांची लूट जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते, शिक्षण संचालक असतील, त्याचबरोबर शिक्षण अधिकारी असतील, यांनी वेळोवेळी परिपत्रक काढलेले आहेत, मात्र हे परिपत्रक फक्त नावापुरतेच असतात, शाळांवरती कारवाई केली जात नाही। आपण जर पाहिलं तर NCRTC असेल किंवा SCRTC असेल, याचा अभ्यासक्रम जो आहे तो बंधनकारक आहे। याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या पब्लिकेशनचा अभ्यासक्रम किंवा पब्लिकेशनची पुस्तकं जी आहेत ती या शाळांना अलाउड नाही आहेत, मात्र या शाळा कंपल्सरी बाहेरच्या पब्लिकेशनची पुस्तके घेत असतात आणि यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, हा नक्कीच भरडला जातो, कारण की ही पुस्तकं फक्त त्याच पब्लिकेशनकडे भेटतात। कारण की इतर, आता मी आप्पा बळवंत चौकामध्ये आहे, आपल्याकडे आपण बघितलं की कशा